ठरलं तर मगच एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे अर्जुन सायलीसाठी लाडू वळत असतो. बायको तुझ्यासाठी असं म्हणून तो तिला लाडू वाढवतो आणि आता सायली लाडू सुद्धा खाते आणि तिला खूप छान वाटतो तो लाडू. खूप छान असं म्हणते ती. तर आता अर्जुन म्हणतो यस. तर आता उलटी यायला लागते सायलीला नंतर. तर आता कळतच नाही ते दोघांना काय चाललंय म्हणून, कारण एवढा छान लागलेला असतो लाडू सायलीला आणि नंतर हे काय होतंय म्हणून. तर आता कॅप्शन मध्ये असं दिलेलं आहे की डोहाळे झालेत सुरू, थोडी गंमत थोडी मस्ती सुरू, पेढा की बर्फी असं म्हणून आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे डोहाळे लागलेले आहेत सायलीला आणि तिला विचित्र गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत आणि खूपच फनी आहे हा प्रोमो खरंच प्रेक्षक हो. तन्वी हे तुझ्यासाठी असं म्हणून आता इथे सायलीला सायलीची फुलं देते बघा प्रेक्षक हो प्रतिमा. अहो हे बघा असं म्हणते सायलीने अर्जुनला दाखवते. तर आता अर्जुनला पण शिंका यायला लागतात. कल्पना म्हणते अर्जुनला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे. पण सायलीला का शिंका येतात असं म्हणते आता इथे कल्पना, कारण सायलीला तर आधी शिंका यायच्या नाहीत पण आता सडनली तिला शिंका यायला लागल्यात. त्यामुळे आता कल्पना म्हणते हिला कसं काय कुठून शिंका येत आहेत. तर आता प्रतिमा म्हणते अगं अर्जुनचंच बाळ आहे ना तिच्या पोटात म्हणून येत असतील शिंका असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता दोघे एकत्र शिंकतात सायली आणि अर्जुन. तर आता इथे कल्पना आणि प्रतिमा म्हणतात सत्य आहे असं म्हणून हसतात त्या जोरजोरात. तर आता दोघे निघून जातात तिथून. तर आता खूप जास्त शिंकायला येत असतं दोघांनाही आणि ह्याच आठवड्यामध्ये हे येणार आहे बघा प्रेक्षक हो मेन एपिसोड मध्ये. तर प्रेक्षक हो हा प्रोमो खरंच खूप फनी आहे, कारण आता इथे पूर्ण डोहाळ्याचे दाखवत आहेत की सायलीला कसे डोहाळे लागलेले आहेत आणि कसे ते डोहाळे पुरवत असतो अर्जुन. मात्र सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातात, कारण सायलीला आता विचित्रच गोष्टी आवडायला लागतात आणि विचित्रच गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. म्हणजे पहिल्या ज्या गोष्टी आवडायच्या त्या आता तिला आवडत नाही, त्यामुळे अर्जुनला कळतच नाही हिच्यासोबत काय होतंय म्हणून. तर आता इथे प्रतिमा सायलीची फुलं आणून दिलेली असते सायलीला, मात्र सायलीला सायलीची फुलं खूप जास्त आवडत असतात. मात्र ह्या वेळेला तिला खूप जास्त शिंका येतात. तर आता तिला कळतच नाही हे काय होतंय म्हणून. तर आता इथे अर्जुनला पण खूप जास्त शिंका येतात. तर आता इथे दोघांनाही शिंका येत असतात. तर आता कल्पना म्हणते सायलीला तर ह्या सायलीच्या फुलांची काही एलर्जी नव्हती, मग आज तिला असं काय होतंय म्हणून. तर आता इथे प्रतिमा म्हणते बहुतेक तिच्या पोटामध्ये अर्जुनचंच बाळ आहे, त्यामुळे असा सगळा प्रकार घडत असेल आणि म्हणूनच तिला शिंका येत असतील असं म्हणते ती. तर आता अजूनच खूप जास्त शिंका यायला लागतात अर्जुन आणि सायलीला. तर आता इथे दोघे हसतात कल्पना आणि प्रतिमा आणि दोघेही म्हणतात सत्य आहे असं म्हणतात ते. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे प्रोमो आणि खरंच खूप मी एक्सायटेड आहे बघण्यासाठी एपिसोड बघा प्रेक्षक हो, कारण सगळ्या सिरियल मध्ये खूपच जास्त निगेटिव्हिटी आहे, पण ठरलं तर मग मध्ये सध्या तरी खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे हो. दुसरीकडे प्रिया, नागराज, राकेश, सचिन आणि महपत जे काय करतायत ते तर आहेच, मात्र एका बाजूला खूप छान दाखवतायत सायलीचा प्रवास आणि असंच व्हायला पाहिजे की सगळ्या गोष्टींवर मात केल्या पाहिजेत सायली आणि अर्जुन आणि प्रियाचं वगैरे काहीच चाललं नाही पाहिजे. तर प्रेक्षक हो तुम्ही एक्सायटेड आहात का बघायला ही सिरियल आणि हा एपिसोड? तर प्रेक्षक हो नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटतो हा ट्रॅक आणि तुम्हाला आवडायला लागलाय का हा ट्रॅक. कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात सायली आणि अर्जुनचं बाळ बघण्यासाठी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो तुमची आवडती मालिका कोणती आहे स्टार पॉवरची ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. म्हणजे तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आहे तू ही रे माझा मित्र आहे, आनंदी आहे, बाई तुझा आशीर्वाद आहे, वचन दिले तू मला आहे, तुझ्या सोबतीने आहे, लपंडाव आहे, लग्नानंतर होईलच प्रेम आहे, की विसरू नको तू मला, ही मालिका तुमची आवडती आहे आणि तुम्ही किती जण बघणार आहात नाईक बाई, कारण नाईक बाईचे प्रोमोज खूप जास्त टचिंग आहेत प्रेक्षक हो. मला वाटतंय की नाईक बाई ही मालिका खरंच खूप छान असणार आहे प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि मला असंही वाटतंय की ह्या सिरियलला खरंच खूप चांगला स्लॉट द्यायला हवा होता, कारण 6:30 हा खरंच खूप तेवढाही चांगला नाही आहे टाइम स्लॉट. तर बघा प्रेक्षक हो सुनाई येते घरात तुम्हाला सिरियल आवडते का कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आवडत नसेल तर आणि तुम्हाला वाटत असेल का की नाईक बाई सिरियल सुना येते घराच्या टाइमला हवंय तर कमेंट करून नक्की सांगा प्रेक्षक हो. आणि काही फीडबॅक द्यायचे असतील आमच्या चॅनलबद्दल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगूच शकता. आणि प्रेक्षक हो तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहची ती सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा. म्हणजे तुम्हाला सायली अर्जुन आवडतात का, की तुम्हाला अर्जुन ऐश्वर्या आवडतात, की तुम्हाला शौर्य ऊर्जा आवडतात, की तुम्हाला मल्हार नुपूर आवडतात, की तुम्हाला कान्हा आणि सखी आवडतात, कोणती जोडी तुमची आवडती आहे ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक हो ठरलं तर मग मध्ये चैतन्य आणि अस्मिताचं लग्न झालेलं दाखवणार आहे, लवकरात लवकर तो ट्रॅक सुद्धा येणार आहे. तर प्रेक्षक हो तुम्हाला अस्मिता आणि चैतन्याची जोडी आवडते का ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो तुम्हाला कोणत्या सिरियलची एक्साइटमेंट आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि विसरू नको तुम्हाला सिरियल आवडत असेल का आणि तुम्हाला त्याचे अपडेट्स पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला किती आवडतं ते सिरियल ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल आमच्या चॅनलवरती, तुम्हाला रोमॅन्टिक कपल्स एडिट्स बघायला आवडतील का ते सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा. आता प्रेक्षक वळूयात इथे आपल्या प्रोमोकडे. तर आता प्रोमोप्रमाणे खूपच छान दाखवलेलं आहे की डोहाळे स्टार्ट झालेले आहेत आता सायलीला आणि तिला विचित्र गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत आणि विचित्र गोष्टी ती करायला लागलेली आहे. तर आता सगळेजण तिच्याच पाठीमागे लागलेले आहेत की तिला कसं
खुश ठेवायचं, तिला कसं आनंदी ठेवायचं म्हणूनच अर्जुनने तिच्यासाठी लाडू बनवलेले असतात आणि ते जे लाडू वळवून झालेले असतात आणि आता तो लाडू खाडवतो. सायलीला मात्र सायलीला उलटी यायला येते. खरं तर तिला खूप जास्त लाडू आवडतात, मात्र तिला उलटी येते नंतर त्यामुळे तिला खूप जास्त त्रास व्हायला लागतो आणि तिला कळतच नाही असं काय होतंय माझ्यासोबत म्हणून. कारण तिचे ते फेव्हरेट लाडू होते. मात्र ह्यावेळेला तिला का आवडत नाही तिला कळतच नाही बघा प्रेक्षक. तर आता त्याच्यानंतर प्रतिमा पण तिच्यासाठी सायलीची फुलं आणून देते. कारण आता सायलीची फुलं खूप जास्त आवडत असतात सायलीला म्हणून. तिला खूप जास्त आनंद सुद्धा झालेला असतो. मात्र तिला शिंकायला लागतात. तर तिला कळतच नाही मला का शिंका येतात म्हणून आणि तिथेच बाजूला अर्जुन असतो. तर त्याला ती दाखवते तर अर्जुनला पण शिंकायला लागतात. तर आता तिला कळतच नाही कसं काय हे सगळं होतंय म्हणून. तर आता इथे त्याच बाजूला थांबलेले असतात कल्पना आणि तिच्यासोबत असते प्रतिमा. तर आता इथे प्रतिमा म्हणते, "काय चाललंय हे? कसं काय सायलीला शिंका येतायत?" म्हणते ती. तर आता कल्पना म्हणते, "अर्जुनला तर होतेच याची ॲलर्जी, मात्र सायलीला काय झालं?" असं म्हणते ती. तर आता इथे प्रतिमा म्हणते, "अगं, सायलीच्या पोटामध्ये अर्जुनचंच तर बाळ आहे, त्यामुळे तिला हे सगळं होतंय म्हणून." तर आता इथे कल्पना म्हणते, "हो, हो." तर आता इथे दोघेही एकत्र शिंकतात. तर आता दोघेही म्हणतात प्रतिमा आणि कल्पना की सत्य आहे, सत्य आहे असं म्हणतात बघा प्रेक्षक होते. तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हा ट्रॅक आणि खूपच मजा येणार आहे तुम्हा सगळ्यांना हे ट्रॅक बघताना बघा प्रेक्षक हो. आणि सायलीचं जे डोहाळेपण आहे ते तुम्हाला खूप जास्ती मजा पण येईल बघायला आणि एन्जॉय पण कराल तुम्ही आणि खूप जास्त पॉझिटिव्हिटी सुद्धा आहे या प्रोमोमध्ये. तर प्रेक्षक हो, अशाच नवीन अपडेट्सला फॉलो करण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अजिबात फीडबॅक द्यायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक हो, आजचा हा प्रोमो इतकाच होता. तर अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी बघायच्या असतील तर या चॅनलला आधीच सबस्क्राईब करून ठेवा आणि एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा. आजचा हा प्रोमो इतकाच होता.